आपकी अदालतमध्ये युनियन मिनिस्टर हरदीप सिंग पुरींवर आरोप आहे की हे राजकारणात मागच्या दरवाजाने आत आले. हरदीपजी, ज्या जागी तुम्ही पोचले आहात तिथे पोचण्यासाठी मंत्री बनण्यासाठी बरेच पापड लाटावे लागतात. पक्षाचे कार्यकर्ते मी पाहतो पोस्टर लावतात, भरपूर प्रचार करतात, माईक पण लावतात, नेत्यांना मोठ्या माळा घालतात. तुम्ही तर मागच्या दरवाजाने आलात आणि सरळ मंत्र्याच्या खुर्चीवर बसलात. बघा, वेळोवेळेची गोष्ट आहे. ते जे पोस्टर लावण्याचं काम आहे, ते आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये केलं होतं आधीच. आणि आणि हे जे मंत्र्यांच्या घरी जाणं, कार्यकर्त्यांनी मंत्र्याच्या घरी जाऊन त्यांना सण-उत्सवाच्या वेळी शुभेच्छा देणं, हे काम देखील आम्ही केलं आहे. पण पापड लाटण्याची जी गोष्ट आहे, ते तितके नाही आम्ही पापड लाटले. यासाठी नाही लाटले कारण बीजेपीचे जेव्हा मोठे-मोठे लीडर्स परदेशात जात होते, ते तुमच्या घरी येऊन राहत होते. हो, तर मग त्यांचा पाहुणचार जो कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे होता, तो मी केला. नाही, नाही, ते बघा जसं मी अडवाणीजी त्यावेळेस खूप मोठे सुप्रीम लीडर होते बीजेपीचे. ते तुमच्या घरी राहिले, तर डिप्लोमसी पण आणि राजकारण पण दोन्ही साध्य केलं तुम्ही. दिल्लीमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. जर मी असं समजतो, की कोणा मंत्र्याला मी माझ्या घरी ठेवलं नसतं, अडवाणीजींना मी यासाठी म्हणालो, कारण कमलाजींना त्यावेळेस काही चेकअपची गरज होती आणि जेव्हा त्या पोहोचल्या तिथे, तेव्हा आम्ही त्यांना असं म्हणालो, की डेलिगेशनमध्ये आले होते. सरकारकडून त्यांना खूप चांगलं हॉटेल देखील मिळालं असतं. पण आम्ही विचार केला, की मी बाकीच्यांचं नाव नाही घ्यायचंय मला. एक वेळ होती, की मिसेस जसवंत सिंग जी आमच्या घरी राहत होत्या आणि एक काँग्रेस नेते आहेत, मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग ते देखील राहत होते. तर त्यामध्ये असं काही नाहीये, की अँबॅसेडरला मोठं घर यासाठी दिलं जातं, यासाठी कारण ते ऑफिशियल एंटरटेनमेंट आणि ऑफिशियल लोकांना ठेवू शकतील. नाहीतर लक्ष्मी आणि मला अजूनही मी म्हणतो, मी आता देखील जे घर मिळालं आहे ते सरकारी ऑफिशियल पर्पजसाठी एंटरटेनमेंटसाठी असतं. अटलजींना तुम्ही टोक्योमध्ये जेवायला घेऊन गेला होता तुमच्या गाडीमधून. बघा असं आहे, माझं अगेन सौभाग्य आहे, की जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो, तेव्हा माझे एक कलीग होते. ते पी-एम-ओमध्ये जॉइंट सेक्रेटरी पण राहिलेत. अशोक सैकियार. ते आणि आम्ही भेटत असायचो आणि वाजपेयीजी, अडवाणीजी यांना सिनेमा बघायचा खूप छंद होता. तर कधी-कधी मला ते फोन करायचे. अशोक सैकियार सांगायचे, की डिलाईटला जाऊन तिकीट कोण काढेल आणि थ्री व्हीलर कोण आणेल. तर आमचे त्यावेळेपासूनचे संबंध आहेत. बघा टोकियोमध्ये जेव्हा वाजपेयीजी आले, तेव्हा विदेश मंत्री होते. तर त्यांच्यासोबत ते सगळं सिक्युरिटी ताफा होता. तर ते म्हणाले संध्याकाळी, की तुम्ही अशोक मुभाई त्यांचे पी-एस होते. ते म्हणाले, की "अशोक, तुम्ही, लक्ष्मी आपण सगळे जाऊया आज संध्याकाळी." तर माझी एक छोटीशी होंडा सिव्हिक गाडी होती, ग्रे रंगाची. त्यामध्ये बसवून आम्ही त्यांना जरा टोकियो फिरवलं. तर हे जे सगळं जे तुम्ही जेवायला नेलत, घरामध्ये राहायला दिलत, त्याचा फायदा राजकारणात होतोय की नाही? फायदा भरपूर झाला, पण थोडं नुकसान देखील झालं. म्हणजे तुम्हाला जर मी जेवायला नेलं आणि पुढे तुम्ही जाऊन जर प्राईम मिनिस्टर झालात, तर माझा फायदा होईल. पण जर तुम्हाला मी आणि जेवण तुम्हाला दिलं आणि प्राईम मिनिस्टर कोणी दुसराच झाला, तर यात काही नुकसान नाही होत. हे बघा, ही आपली संस्कृती आपल्या सभ्यतेची व्हॅल्यू आहे नाही, इंडियाची. मला एक सांगा, जे प्रधानमंत्री बनलेत मोदीजी, ते तुमच्या आयुष्यात कसे काय वर आले? मी तुमच्या न्यायालयासमोर, जनतेसमोर सांगतो, की एक प्रसंग आहे. मला आठवतं माझी लंडनला पोस्टिंग झाली होती. लंडनला पोस्टिंग होऊन जाण्याच्या आधी त्यावेळी आमचे मोठे मित्र, क्लोज फ्रेंड होते अरुणजी. त्यांनी माझ्यासाठी एक लंच ठेवला होता. 1999 मध्ये. तर त्यामध्ये मोदीजी देखील आले होते आणि खूप लोक होते जे मला आठवतंय अरुणजींच्या लंच दरम्यान एक आमचे बी-जे-पीचे खूप प्रसिद्ध एम-पी होते. माझे स्टुडंट देखील होते सेंट स्टीव्हन्स कॉलेजचे, शोभनदास गुप्ता. तुम्हाला आठवतंय अरुणजींची सवय होती, की ते जेव्हा कोणत्या कार्यक्रमात बसायचे, तर जास्त कॅमेरा टाईम त्यांच्यावरच असायचा. तर मला अजूनही आठवतंय, की अरुणजी गेले बाथरूममध्ये, तर लांबूनच शोभनदास गुप्ता ओरडला आणि बोलला, "सरदार, आता संधी आहे. काही बोलायचं असेल तर बोलून टाक, नाहीतर 2 मिनिटामध्ये परत येशील." तर
ही गोष्ट आहे जवळपास हो, 1999ची. पण त्यावेळेला मोदीजी नाही, पण त्यावेळी कोणी मोदीजी नव्हते. हे बघा, मोदीजी तर आमचे गुड फॉर्च्यून होते. आमचं नशीब चांगलं होतं. म्हणून मला आठवतंय, त्यांनी सांगितलं त्यावेळी सुद्धा, की "तुम्ही लंडनला जातायत, मी येईन." पण लंडनला नाही येऊ शकले ते त्या दरम्यान. पण जेव्हा मी जेनेवाला पोहोचलो, तर मला फोन आला, की मी बोललो होतो, की मी लंडनला येईन. मी नाही येऊ शकलो, पण आता मी जेनेवाला येतोय. त्यावेळी श्यामजी, कृष्णाजी वर्माजींच्या ती राख होती. तर जेनेवामध्ये जे स्मशान होतं, तिथे ते घ्यायला आलेले. तर याच कारणाने त्यावेळी ते गुजरातचे सीएम होते आणि ते नेहमीच खूप जनरस राहिले आहेत आणि अ, मला काहीच संकोच नाहीये, की जी त्यांच्यामध्ये मी क्वालिटीज पाहिली आहेत, खूप कमी लोकांमध्ये पाहिली आहे ती क्वालिटी. बीजेपीच्या सरकारमध्ये, मोदीजींच्या सरकारमध्ये मिनिस्टर कसे काय बनलात? हे तर सांगा? हे तर असं आहे, की एक एक दिवस मला बोलावणं आलं, की की तुम्हाला साहेबांना भेटायचं आहे. संजय भावसारजींचा फोन आला होता. तर मी होतो त्यावेळी कोलंबोमध्ये एक इंडियन ओशन कॉन्फरन्स अटेंड करत होतो. तर मी म्हणालो, की "हो, चालेल आता." मी त्यावेळी टीममध्ये देखील नव्हतो, तर म्हटलं, "चालेल, येईन, भेटेन." तर म्हणाले, "नाही, नाही, भेटेन नाही, आता यायचंय तुम्हाला." तर मी म्हटलं, की "मी बाहेर आहे." तर म्हणे, "तुम्ही या फ्लाइट पकडून." तर मी गेलो भेटायला. तर मोदीजी तिथे एकटेच बसले होते. त्यांनी विचारलं, की "कुठे गेला होतात?" आता अर्धा दिवस तर गेला. तर ते म्हणाले, की "उद्या सकाळी या. नाश्ता एकत्रच करूया आणि त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती भवनमध्ये नेऊन शपथ घ्यायला लावू." तर मी तर एकदम ऑलमोस्ट ते म्हणतात ना इंग्रजीमध्ये फेल ऑफ द माय चेअर. तर जेव्हा त्यांना पाहिलं मी माझी प्रतिक्रिया तर ते एकच गोष्ट म्हणाले, की "हां, त्यानंतर तुम्हाला राज्यसभेमध्ये घेऊन जाऊ." ही आहे 2 सप्टेंबर 2017 ची गोष्ट अँड द रेस्ट इज हिस्ट्री. तुमचे जे मित्र आहेत ते मला सांगतात, की हरदीपने जे ठरवलं, तर कॅनडा सरकारमध्ये देखील मिनिस्टर बनू शकले असते. 5-5 सिख घेऊन आले होते जस्टिन ट्रुडो. नाही, ते जेव्हा जस्टिन ट्रुडो इंडियामध्ये आले होते, तेव्हा माननीय प्रधानमंत्रीजींनी मला पाठवलं त्यांच्यासोबत दरबार साहबला जाण्यासाठी अमृतसर. तर तिथे जेव्हा मी गेलो, तेव्हा त्यावेळेस आमचे आमचे मित्र देखील आहेत, सिद्धूजी. ते पंजाबच्या सरकारमध्ये अमरेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होते. तर त्यांनी बघितलं, की मी जातोय, तर कॅप्टन साहेबांनी सिद्धूजींना देखील पाठवलं. तर त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलं अमृतसर एअरपोर्टवर, रांची एअरपोर्टवर. दरबार साहबला घेऊन गेले. त्यांनी लंगर सेवा केली. तर त्यावेळेस कारण कॅनडासोबत जी चिड नाही पण त्यावेळेपासूनच सुरू होती. अच्छा. त्यावेळेपासूनच आणि कॅप्टन साहेबांनी मनाई केली. ते म्हणाले, "त्यांनी ट्रुडोला नाही भेटलं पाहिजे." तर मला आठवतंय, की मी संध्याकाळी गेलो त्यांच्याकडे, ज्या हॉटेलमध्ये होते ते आणि मी म्हणालो, की "तुम्ही पंजाबचे चीफ मिनिस्टर आहात." तर ते म्हणाले, "तुम्ही खूप ग्रेशियस आहात, खूप." तर ते म्हणाले, की "ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी भेटतो." आणि त्यांनी भेट घेतली. कारण की हे सुरुवातीपासूनच हे नाही पण आता प्रॉब्लेम्स तर आहेत. स्पेसिफिक आरोप लावत आहात, की जिथे ते मी जे ते येतो त्याच्यावर. कारण तुम्ही म्हणालात ना, की शीख वगैरे. तर दुसऱ्या दिवशी मोदीजींचं लंच केलं इथे राष्ट्रपती भवनमध्ये. तर त्यांचे 5 मंत्री कदाचित ऑलरेडी शीख होते. तर एक त्यांच्यामधला म्हणतो, "सी हाऊ लकी आय एम. आय वेंट टू कॅनडा अँड बिकम अ मिनिस्टर." तर माझ्याने तर राहवलं नाही गेलं. तर मी म्हणालो, "अच्छा, आय स्टे इन इंडिया." आणि मी देखील मंत्री बनलो. तर तर त्यावेळेस मला आठवतंय, की ते बेन्झ होता, जो म्हणाला होता त्यांचा मंत्री, की अ, सज्जन होता, जो डिफेन्स मिनिस्टर खूप होते आणि आमचे बघा, जो आरोप ते लावत आहेत ना, तुम्हाला मी आता या गोष्टीबद्दल मला वैयक्तिक माहिती नाहीये, पण तुम्हाला आठवतंय, की खूप वर्षांपूर्वी एक एअर इंडियाचं विमान कनिष्क ते एक दुर्घटना घडली क्रॅश होती. झाला होता. हां, क्रॅश झालं हं. होतं. त्यामध्ये 280 किती लोक ते मला लक्षात नाहीये. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे जे ऑलरेडी झालं आहे. आता हा जो आरोप तुम्ही लावत आहात, तो कोणावर लावत आहात? हे ज्या व्यक्तीबद्दल बोललं जात आहे निज्जर, हरदीप सिंग निज्जर. हे ऑलरेडी त्यांच्या सिस्टममध्ये त्याला व्हिसा एंट्री देण्यापासून कित्येकदा मनाई केली गेली होती. तर तिथे आता जे काही होत आहे ते नाही ते आरोप तर लावत आहेत इंडियन ऑपरेटिव्हवर, हां, तर मग ते इंडियन इंटेलिजन्सवर, की हां. तुम्ही तिथल्या जमिनीवर जाऊन
आणखी जे खालिस्तानी मी ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना त्यांना हो, त्यांना ऑफ ऑफ करा. करा. हां, ऑफ करा. तर मी तर तेच सुरुवातीपासूनच सांगतोय, की कनिष्का विमानाचं झालं, ते पण इंडियन ऑपरेटिव्हजनेच जाऊन केलं होतं, एअर इंडियाच्या विमानाचं. जे तिथे बाकी गोष्टी होत्या, बघा, या खूप सोसायटीज आहेत, जशी कॅनडा आहे, यूके आहे. मी जेव्हा माझी पोस्टिंग झाली यूकेमध्ये, त्यांचे विदेश मंत्रालय आहे, फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिस. त्यांच्या लोकांना जाऊन सांगायचो, मी म्हणायचो, की तुमचा खूप मोठा स्टँडर्ड रिस्पॉन्स असतो, की आमची फ्रीडम आहे, आमची फ्रीडम स्पीच असते आणि आम्ही हे फ्रीडम झाकून नाही ठेवत. पण आता हे फ्रीडम कोण वापरत आहेत? तर तिथे ऑलरेडी एक हिस्ट्री होती व्हायलन्सची, एक्स्ट्रीमिझमची, ड्रग्सची आणि कोणी केलं आहे हे देखील त्यावेळेला देखील भारत सरकारने म्हटलं होतं, की आमचे कलीग आहेत, आमच्यासोबत काम केलं आहे. अरिंदम बागची, जे ऑफिशियल स्पीकर आहेत, त्यांनी एक खूप मोठी प्रेस ब्रीफिंग केली होती. ते म्हणाले, की जे काही क्रेडिबल एलिगेशन्स आहेत, तुमच्याजवळ जर तुम्हाला वाटतं एलिगेशन कधीच क्रेडिबल नसतात. एलिगेशन हे एलिगेशनच असतात. तुमच्याकडे जर एव्हिडन्स क्रेडिबल्स असतील, तर आम्हाला द्या. नाही, नाही हरदीपजी आता तर अमेरिकेने म्हटलंय. फायनान्शियल टाइम्समध्ये बातमी छापली आहे, की पतवंत सिंग पन्नूला मारण्याचा प्रयत्न केले. अमेरिकन्सनी पकडलं, त्यांना वाचवलं. बघा, बघा, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तुम्ही कारण एक वर्ल्ड वाईड फेमस मीडिया पर्सनॅलिटी आहात. तुम्ही आणि मी दोघंही फायनान्शियल टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्स वाचतो. जर आता मी हे समजून चालू, की फायनान्शियल टाइम्स जे काही म्हणतात ते सत्य आहे, तर माझं तर जगणं कठीण होऊन जाईल. कारण ते जे तेलांच्या भावांचा रोज रिपोर्ट काढतात ना नवीन-नवीन. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. हे गुणवंत सिंग पन्नू कदाचित यांचं नाव आहे. हे कोण आहेत? जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि न्यूयॉर्कला आले होते, तर मला आठवतं, की शंकर मेनन हे त्यावेळेस फॉरेन सेक्रेटरी होते. त्यांनी या डेलिगेशनमध्ये म्हटलं, की तुम्ही जर रस्त्यावर चालत आहात ना, तर कधीही कोणीही तुम्हाला हातात कागद द्यायचा प्रयत्न करेल, तो तुम्ही घेऊ नका. कारण हे पन्नूजी त्यावेळेस हेच काम करत होते. तर हं. कोणीही जात असेल, त्यांना हिंदुस्थानी वाटलं, तर हातात कागद द्यायचे आणि म्हणायचे, "यू आर कन्सिडर ॲज युअरसेल्फ सर्व्हड." हे जे टीव्ही लीगल ड्रामा असतात, तुम्ही बघितलं असेल, "यू कन्सिडर युअरसेल्फ सर्व्हड." तर हा मनुष्य कोण आहे? हा मनुष्य तो आहे, ज्याने आता 10-15 दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं, की 18 नोव्हेंबरला आम्ही एअर इंडियाचं एक विमान उडवू. तर हे फायनान्शियल टाईम ते पंजाबीमध्ये म्हणतात ना, मत मारी हुई है. एक एक माणूस जो एक ऑर्गनायझेशन आहे, ज्याचं नाव आहे सिक्स फॉर जस्टिस किंवा असंच काहीतरी समजा, ज्याचं फंडिंग ओपनली ISI किंवा पाकिस्तानामधून येतं. जो कोणी हिंदुस्थानी गेला आपल्या नेहमीच्या कामासाठी त्याच्या हातात हा कागद देतो आणि असं स्टेटमेंट करतो. यार, मला मला असं नाही म्हटलं पाहिजे. 39 वर्ष राहिलोय मी फॉरेन सर्व्हिसमध्ये. आमच्या ज्या एजन्सी आहेत, आमचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. असं तर आमचं कधी झालंच नाहीये. आमचं तर उलटं होतं. आम्ही तर नेहमी म्हणतो, की काय करतोय? हा माणूस काय स्टेटमेंट देत चाललाय आणि याच्या विरुद्ध काहीच होत नाहीये. आणि आता त्याने स्टेटमेंट दिले, की एअर इंडियाचं विमान 18 आता त्याच्यानंतर पंजाब सरकारने आमची NIN कॅन्सल केली आहे. तर नाहीतर यासाठी मग जर आता हे नाही करत लोकांना अशा माणसांना उडवून देऊ. बघा, आता मी माझ्या मनातल्या काही गोष्टी करायच्या आहेत, इथे नाही करू शकत. मी मी समजतो, की मी माझ्या अनुभवाच्या बेसिसवरून सांगतो. आपली सिस्टम नाहीये. आपण लोक खूप एक या बाबतीत काय याला टॉलरेट करतो? हा पन्नू माहीत नाही कधीपासून लागलाय तिथे. आता तर स्टेटमेंट देतोय, की हे 18 नोव्हेंबर तारीख आहे, की एअर इंडियाचं विमान उडवून देऊ आम्ही. अरे भाई, असं असं अशा प्रकारचा माणूस हा दहशत असेल आपल्या देशासाठी. आणि मी बघितलं तुम्ही जे म्हणताय, की विदेश मंत्रालयाने म्हटलं, की आम्ही नक्की यामध्ये लक्ष घालू. भाई, पण यात तुम्ही हे देखील बघा, की यात कोणाचा फायदा होतो आहे असं स्टेटमेंट दिल्याने. आता त्याने तर पन्नूचं स्टेटमेंट तर तो डिनाय नाही करत आहे, की तो 18 नोव्हेंबरला विमान उडवून देईल. त्याने तर व्हिडिओ पाठवला आहे. असे व्हिडिओज काही प्रत्येक दिवसांमध्ये हो. पाठवत असतात. पण पाकिस्तानमधून देखील आजकाल खबर येतात. हाफिज सय्यदचा भाचा मारला गेला. मसूद अझहरचा मित्र मारला गेला. तर तुम्ही या बाबतीत काय म्हणताय? आपण यासाठी काय अश्रू ढाळले पाहिजेत? नाही, मी विचारत आहे, की हे काम कोण आपली लोकं करत आहेत का? बघा, आता मी
तिकडे मला हक्क नाहीये, की फॉरेन अँड सिक्युरिटी पॉलिसीचे इनसाइड डिसिजन मेकिंग आहे. ही आपली स्टाईल नाहीये. काही लोक म्हणतात, की असायला पाहिजे. ती गोष्ट वेगळी आहे. पण आपलं तर हो, एक पण पब्लिक तर खुश आहे की होतंय. तुम्ही बोलू शकता, पण मी नाही बोलू शकत ना. नाही, बघा कसं आहे, या लोकांनी काय नाही केलंय, पण त्यांची आपापसातली लढाई बघा, बलोचची बघा, यांची आपापसातली बघा. तर होऊ शकतं, की ज्यामध्ये आपली पब्लिक खुश होते, की यासाठी नाही खुश होत आहेत, की चाललंय. कारण की या लोकांनी आपल्या विरोधात काय नाही केलंय. लष्कर-ए-तोयबा या लोकांनी काय नाही केलं आणि जे आपले आता तर हे मोदीजी आल्यानंतरची गोष्ट आहे आणि ती जी मोदीजींचे जे डिसिजन मेकिंग आहेत, त्यानंतर तर बघा आता आपल्या स्मार्ट सिटीचं, आपल्या सोशल मीडियावर श्रीनगरचं जे आपण बघताय ट्रॅफिक किती आहे, एअर ट्रॅफिक किती, हे तर आता झालंय. पण यांच्या लोकांच्या प्रयत्नांमध्ये तरी कोणती कमी नाही राहिली डिस्टॅबिलायझेशनची. तर मग काय फरक आहे तुमच्या हिशोबाने मागच्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये, भारतामध्ये, नात्यांमध्ये? खूप चेंजेस आहेत. बघा, फॉरेन इनसिक्युरिटी पॉलिसीमध्ये मी सांगतो, मोदीजींचे हे 9 वर्ष, आता 10 वर्ष होणार आहेत. फक्त भारतातच नाही, तर पूर्ण जगामध्ये. 3 गोष्टी आहेत ज्या त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक तर त्यांचं जे वचन आहे आणि जे कर्म आहे. ते जे म्हणतात, ते करून दाखवतात आणि आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जे देशाप्रती जे स्वप्न आहे, संकल्प आहे, मी काही मोठ्या गोष्टी करत नाहीये. 2047 पर्यंत आपल्याला देशाला विकसित करायचंय आणि बनणार ज्या प्रकारे आपण चाललोय. पण त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी हे सांगितलं होतं, की मी आपल्या आपल्या मंत्रालयाबद्दल बोलत नाहीये. जगामध्ये तुम्ही सन 1700 मध्ये तुमची जी अर्थव्यवस्था होती, ती जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 27, 25, 27% वारीने वाढत चाललाय. 190 वर्षांच्या गुलामीचे दिवस काढत-काढत आता 1% वर आलोय. आता आता जेव्हा मोदीजींनी धुरा सांभाळली, भारताची अर्थव्यवस्था 10व्या स्थानावर होती. ती 5व्या स्थानावर आधीच आलेली आहे. आत्ताच मी काही आकडे बघितलेले नाहीयेत. आपण आधीच $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आपल्यापुढे जे आहेत, जर्मनी आणि जपान 4.1, 4.3 ट्रिलियन. तुमच्या वाढीचा दर 6% 6.5% आहे. तिकडे वाढीचा दर 0.9% आहे. 1 वर्षाच्या आत किंवा दीड वर्षाच्या आत तुम्ही जगामधल्या 3 सगळ्यात जबरदस्त मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत असणार आहे. दुसरं, मोदीजींनी हे दाखवलंय, की मी यासाठी नाही म्हणत आहे, की मी त्यांच्या टीममध्ये आहे, पण त्यांनी हे दाखवलंय, की डीपली डिव्हायडेड वर्ल्डमध्ये मोदीजी एक युनिफायरचा रोल निभावू शकतात आणि ते त्यांनी केलंय. G20मध्ये त्यांनी करून दाखवलं. सगळे आपल्या इकडचे लिबरल्स म्हणत होते, की कधीच एग्रीमेंट नाही होणार, हे नाही होणार. चीनची समस्या आहे, तिथे रुसी नाही म्हणणार, अमेरिका हे नाही म्हणणार, ते नाही म्हणणार. मी पूर्ण क्रेडिट देतोय. जी टीम होती, मोदीजींचे नेतृत्व, त्यांचं बारकाव्यांमध्ये जाणं आणि अमिताभ कांत आणि विदेश मंत्रालयामधले लागून राहिलेले होते. एक त्यांचा शू शेर्पा आहे, डेप्युटी शेर्पा माझ्यासोबत काम केलं आहे. तो कधी-कधी मला फोन करतात, की "सर, हे लोक कसे ऐकतील?" मी म्हणायचो, "बघ." त्याच्या आदल्या रात्री मी म्हणालो, की "सकाळी 4 वाजेपर्यंत सगळे तयार होतील बघ." कारण की ज्या पद्धतीने तुम्ही G20ची अध्यक्षता केली, ज्या पद्धतीने तुम्ही एक एक G20च्या मीटिंग असतात राजधानीमध्ये, तुम्ही 200 मीटिंग्स 50 वेगवेगळ्या शहरांमध्ये घेतल्या होत्या. मोदीजींनी पर्सनली इंटरेस्ट घेतला आणि त्यावेळी सुद्धा काय बोलले होते? लोकांनी म्हटलं रूस आणि युक्रेनच्या युद्धामध्ये मोदींनी सांगितलं, "धिस इज नॉट अ टाईम फॉर वॉर." तीच अल्टिमेटली थीम बनली आहे. तर मी समजतो, की यांनी एक बदल जो आला आहे आपल्या 9-10 वर्षांमध्ये, यामध्ये म्हणून नाही आले, की आपली प्रधानमंत्री आवास योजना सफल झाली आहे. उज्ज्वला योजना खूप चांगली चालली आहे. आपली मेट्रो सिस्टीम जगातली दुसऱ्या नंबरची सिस्टीम बनणार आहे आता. एक नॅशनल स्पिरिट जे तुम्ही चंद्रयानचे करतात, मी म्हणतो, की यू आर ऑन द मून अँड ओव्हर द मून आणि ते स्पोर्ट्समध्येही दिसतंय. बाकी ठिकाणी हे एका नेत्याचा रोल असतो आणि तो त्यांनी एवढ्या छान पद्धतीने सांभाळला आहे, की मी सांगतोय, की आता पुढच्या येणाऱ्या काळात मी हे नाही म्हणत आहे, की निवडणुका येतायत ते आपल्या 5 राज्यांमध्ये.
हे जे इंडिया स्पिरिट आहे त्यांचं, ते नाही, तेच मला आहे. तुमचं म्हणणं मान्य आहे, की मोदीजींनी इंडिया स्पिरिटला उभं केलं. आज भारताला जगाच्या लीडरशिपमध्ये उभं केलं गेलंय. भारताची अर्थव्यवस्था आणखी सुधारली आहे. आज भारत एक वेगळ्या पोझिशनवर आहे. आपल्या शेजारचा पाकिस्तान, जिथे खाण्याचे हाल होत आहेत, अन्न मिळत नाहीये. लोकं रडत आहे. आपण रोज टीव्हीवर बघतो. एवढं सगळं होऊन देखील ते मानत नाहीयेत, घुसखोरी करतात आणि पाठवतात दहशतवाद्यांना. बघा, जेव्हा एखादा देश, कोणताही देश, जेव्हा संपण्याच्या स्थितीमध्ये येत आहे, म्हणजे अगदीच संपण्याच्या स्थितीमध्ये आला आहे, तर हे म्हणणं की ते मग ते स्वतःचे रंग बदलतील, मी नाही मानत या गोष्टीला. आता तिथे संध्याकाळी 8 वाजता वीज बंद करावी लागते पाकिस्तानमध्ये. पेट्रोलचा रेट कदाचित ₹380 लिटर आहे. त्यांना खूप गोष्टी अशा करत आहेत, ते आता कोणीतरी म्हणाला की ते पासपोर्ट देखील प्रिंट करू शकत नाहीयेत, कारण ते लॅमिनेटेड पेपर नाहीयेत. माहीत नाही, अशा किती गोष्टी ऐकायला मिळतात ज्या बरोबर नाहीयेत. पण मी पाकिस्तानमध्ये माझ्या 40 वर्षांच्या डिप्लोमसीच्या करिअरमध्ये, 40 काय त्यापेक्षा जास्तच, आय थिंक 45 एवढ्या वर्षांच्या या करिअरमध्ये पाकिस्तानची स्थिती एवढी वाईट कधीच नव्हती. आणि यावेळेस पाकिस्तानमध्ये जे वातावरण आहे, ते एक डेस्परेशनचं वातावरण आहे. म्हणूनच ही घुसखोरी हे तर चालूच राहील. पण मी भविष्यात काय होईल, तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आता पाकिस्तानमधलेच लोक म्हणतायत, की तुम्ही तर खूप चांगलं केलं की आमच्यासोबत तुम्ही नव्हतात, नाहीतर आम्ही तुम्हाला तिथे वर जाण्यापासून देखील थांबवलं असतं. खूप लोकं आहेत जे त्यांचा तिथे सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. कारण जेव्हा चंद्रायन हो. उतरलं होतं, तेव्हा पाकिस्तानच्या लोकांना मी टीव्हीवर ऐकलं. ते म्हणाले, की त्यांनी कुठे उतरवलं? आम्ही तर तसंही चंद्रावरच राहतो. कारण आमच्या इथे काळोख आहे. आमच्या इथे पाणी देखील नाहीये. बरोबर, बरोबर. तेच सेंटिमेंट आहे आणि बघत जा पुढे काहीच काळाची गोष्ट आहे. पाकिस्तानचे काही हिस्से तर आहेत, ते जे असेही म्हणतात, की आम्हाला हिंदुस्थानसोबत जोडलं गेलं पाहिजे आणि पण मी जे नवीन गोष्ट बघत आहे, इथे पंजाबमध्ये जे पाकिस्तानमधलं पंजाब आणि पंजाबी डॉमिनेटेड इलीट आहे, त्यांच्या देखील आचार-विचारामध्ये खूप बदल होत आहे. तर बघा, एका बाजूने सक्सेस बरोबर जेलसी देखील होत आहे आणि दुसऱ्या बाजूने हे देखील रिअलाईज होत असेल, की आता 10-15 वर्षापूर्वी काय व्हायचं? प्रत्येक गोष्टीमध्ये कधीही भारताबद्दल डिस्कशन होत होतं, तर एक ते इक्वेशन पाकिस्तान आणि भारत, इंडिया आणि पाकिस्तान. आता तसं काही कन्सिडरेशनच नाहीये. आता तुम्ही एका वेगळ्याच लीगमध्ये आला आहात. जनता जी इथे बसली आहे आणि आपला देश जे करोडो लोक तुम्हाला पाहत आहेत, त्यांना तर तुमच्या अनुभवावरून जाणून घ्यायचं आहे, की आपलं काश्मीर ऑक्युपाय केलं गेलं आहे. ते परत कधी येईल? लवकरच. ते मी जेव्हा जिनेव्हामध्ये अँबॅसेडर होतो, तर पाकिस्तानचा जो अँबॅसेडर होता, पर्मनंट रिप्रेझेंटेटिव्ह होता, तो तर जेव्हा मी न्यूयॉर्कला गेलो, न्यूयॉर्कला देखील आला. त्यांनी बोलावलं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा प्रेसिडेंट बनण्यासाठी. तर कधी-कधी माझं मन होत असतं त्याला विचारण्यासाठी, की "भाई, आता खूप झालंय, यायचं असेल तर मला सांग."